जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 92. म्हैसूरचा नरसप्पा. एक नरसप्पा नावाचा गृहस्थ 60 वर्षांच्या वयाचा म्हैसूर प्रांतातील अक्कलकोटास येऊन स्वामी महाराजांपासून अनुग्रह घ्यावा म्हणून सेवा करीत राहिला. त्याला मराठी किंवा हिंदुस्थानी भाषा 10-5 शब्दांशिवाय अधिक बोलता येत नसे. त्यामुळे त्याच्या हेतूप्रमाणे त्याला काय पाहिजे हे महाराजास कळविता येत नव्हते. या विवंचनेत तो होता. परंतु नित्यनेमाने महाराजांचे दर्शन घेऊन त्यास सानिध्य उगाच जाऊन बसत असे. एक दिवशी असा चमत्कार झाला की महाराजांपुढे पुराण चालले होते. पुराणिका शेजारी नरसप्पा बसला होता. पुराण आटपण्याच्या सुमारास नेत्रसंकेताने महाराजांनी नरसप्पास जवळ बोलावले. तेव्हा नरसप्पास आनंद झाला. श्रींजवळ जाऊन त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले. साष्टांग नमस्कार घालून हात जोडून तो समोर उभा राहिला. इतक्यात महाराजांनी शेजारी जमा खर्च मांडण्यास एक कारकून बसला होता. त्या पासूनची एक वही हातात घेऊन नरसप्पाच्या हातात दिली. नरसप्पाने ते वहीचे पृष्ठ पाहिल्याबरोबर भगवद्गीता म्हणजे तुझे कार्य होईल अशी उपदेशपर अक्षरे कानडी भाषेत त्याच्या दृष्टीस पडली. मग त्याच्या आनंदास काय विचारावे. त्याला महाराजांकडे आल्याचे सार्थक वाटून हा मजकूर त्याने वेदशास्त्री संपन्न रारा दत्तात्रय बुवास ते दर्शन घेऊन जात असता वाटेत सांगितलं आणि भगवद्गीता मला शिकवावी अशी त्याने शास्त्री बुवास प्रार्थना केली. दत्तात्रय बुवा या प्रसंगी महाराजांजवळच होते. तेथे महाराजांची वही नरसप्पाने हातात दिली हे त्यांना ठाऊक होते. ते तसेच परत येऊन कारकुनास विचारू लागले की नरसप्पाला दिलेली वही कोठे आहे. असे म्हणून ती मागून घेतली व सर्व चाळून पाहिली. परंतु तिजवर एकही कानडी अक्षर त्यांच्या दृष्टीस पडले नाही. म्हणून दुसऱ्या सर्व वह्या चाळून पाहिल्या. तथापि एकाही वहीत एकाही पानावर शुद्ध मोडी अक्षरांवाचून दुसऱ्या कोणत्याही भाषेचे एकही अक्षर त्यास दृष्टीस पडले नाही. हे महाराजांचे अगणित चरित्र पाहून पुराणिक बुवास मोठे आश्चर्य वाटले. ते तसेच परत येऊन नरसप्पास त्यांनी गीता सांगण्यास आरंभ केला. पुढे एक दिवशी रात्री असा चमत्कार झाला की पुराणिक बुवा व एक संन्याशी वेदांत विषयावर बोलत बसले होते. नरसप्पा जवळच होता, पण झोप लागत नव्हती. मध्यरात्रीच्या सुमारास एकाकी घामाघूम होऊन डोळ्यातून पाणी चालले व अंग थरथर कापत भयभीत होत असताना तो उठून बसला आणि स्वामी महाराज थोर ईश्वर आहेत असे आपल्याशीच बोलू लागला. हे ऐकून स्वामींनी नरसप्पास विचारले की महाराज ईश्वर आहेत असे तू कशावरून म्हणतोस. त्यावर नरसप्पांनी उत्तर दिले, अहो श्री स्वामी समर्थांनी मला वैकुंठास नेले. सुवर्णाच्या मंदिरात जडावाच्या सिंहासनावर छत्रचामरासह श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, मारुती वगैरे सर्व मंडळींसह दर्शन करून मला परत आणले. असे उत्तर देऊन वा 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 वा, महाराज या दिनावर आज मोठी कृपा केली. आहा, काय ते वैकुंठ, काय ते श्रीराम, काय ते दिव्य तेज, माझे डोळे अगदी दिपून गेले असे आपल्याशीच भ्रमिष्ठासारखे बोलून कधी हसावे तर कधी रडावे वगैरे एक घटकेपर्यंत ही मौज चालली होती. मग नरसप्पा चांगला होऊन काही एक कोणाजवळ न बोलता घटकाभर स्तब्ध राहिला. असो, या दिवसापासून नरसप्पांची श्री समर्थांवर फारच भक्ती बसली. पुढे 8-4 दिवसांनी असा चमत्कार झाला की नरसप्पाच्या उजव्या हातास एकाकी कळ लागली. त्याने त्यास बेजार करून सोडले. एके दिवशी महाराजांचे दर्शन घेऊन नरसप्पा म्हणाला, महाराज या हातास कळ लागून आज 7 दिवस झाले, फार त्रास होतो, काहीतरी औषध सांगावे. महाराज हुक्का ओढीत बसले होते. ते नरसप्पास म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुझा हात आता बरा करतो. असे बोलून नरसप्पाच्या हातावर महाराजांनी तोंडातील हुक्क्याचा धूर सोडला. त्यासरशी नरसप्पाच्या हाताची कळ राहिली. काय विलक्षण दैविक शक्ती ही.